नमस्कार मित्रांनो, तर कसं आहात सगळे? एकदम ओके मध्ये ना मित्रांनो. तुम्ही माझ्या मागच्या व्लॉगला खूप भारी सपोर्ट केला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तसाच एक व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन आलो. तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की जसा मागचा व्लॉग झाला तो म्हणजे ऐतिहासिक देखावा, प्रतापगडचा इतिहास हा देखावा झाला. खूप भारी वाटलं की बारक्या पोरांनी बालनाट्य केलं होतं. तसाच एक देखावा म्हणजे आगळा वेगळा, मला तर सगळ्यात जास्त हा देखावा आवडला. म्हणजे आमच्या गावातल्या ओझडे गावातील स्नेह संवर्धन कला व क्रीडा मंडळ या मंडळाने खूप भारी असा देखावा केला होता. त्यांनी सुद्धा ऐतिहासिक देखावा केला होता. मला तर खूप आवडला. मलाच नव्हे तर अख्ख्या गावातल्या प्रेक्षकांना हा कला कृती आवडली. तर चला तर मग तुमचा मला जास्त न वेळ घालवता आपल्या हा व्लॉगला सुरुवात करूया. स्वराज्य शमशेर ताराराणी शब्द हितच ठेवायचा आहे. अरे गपकी मारदा महाराजांनी नाव ठेवतीस होय? पाप लागले का? अरे पण महाराज आपला लई होती बाबा. अरे कसं नाव शिवत्यात लय शिवत्यात बाबा कीर्तनात. अरे आलं आलं, अरे बघा महाराज आलं. राम राम मंडळी, राम 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 राम. ये झाला थोडा. जमलेत कसं काही मंडळी? चला सुरू करूया. काय मंडळी कुडकुडलेत काय थंडीनं? अंगात रगत नाही. पैलवान गडी 17 बिड्यावडी धुराड झालं पार देहाचं. महाराज काय म्हणता? धुराड काय हाय काय आपल्याकडं? निस्तार रुबाब होय नाही? रूप तेरा मस्ताना ह्याची चड्डी 17 फाट्या बसताना आणि म्हण रूप तेरा मस्ताना. आणि याच्यावर पोरी बर का, या पोरीस बी असलाच आवडतोय. पॅन्टीला 17 ठिळ लावलेला. काय लाजच नाही राहिली राव. पोरसनी बी नाही आणि पोरीसनी बी नाही. हल्ली तर पोरगी कुठली आणि पोरग कुठलं तेच कळत नाही. ह्याच्या झेपरे हातभर आणि तिला काय बोलायलाच नको. कपाळावर टिकली नाही, अंगावर स्त्रीधन नाही. बायानो स्त्रीधन सांभाळा. बाई आहेस तू, बाईवानी जग. पुरुषाच्या नजरा लई वाईट आणि तुला बाई सांभाळून राहायचंय. म्हणून स्वतःला सांभाळायसाठी स्त्रीधन सांभाळ. कुणाच्या बी गळ्यात मंगळसूत्र नसेल आणि कपाळावर कुंकू नसेल तर पुरुषाला लगेच वाटतं हे प्लॉट रिकामा हाय. म्हणून बायानो सांभाळा. वा महाराज वा, काय पण उपमा दिलीत. वा, रिकामा प्लॉट. बाईचं मोल मंगळसूत्रावर आणि कुकवावर ठरणार. पुरुष मोकळाच कुठल्या बी प्लॉटवर पेरणी करायला. त्याच मोल कमी होणार नाही. काय पण विचार आहेत. पुरुषांच्या नजरेचं वार झेलायला लागू नये म्हणून बाईनं जपून राहायचं. ही तुमची व्यवस्था. तिनं टिकली लावली पाहिजे, बांगड्या भरल्या पाहिजेत. आणि बांगड्या भरलेला हात म्हणजे नाजूक साजूक. तिला कुठे येतंय स्वतःचं रक्षण करता? कुठल्या युगात वावरताय महाराज? कुठल्या प्रवृत्तीची भलावण करताय? पुरुष सत्ताक. स्वतःचे झेंडे मोठे दाखवण्यासाठी दुसऱ्याचे छाटायचे नसतात. मोठेपण मिळवायचं स्वतःच्या कर्तृत्वावर. महाराज यो महाराष्ट्र संतांचा, देवाला सुधीक माऊली मानणाऱ्या ज्ञानोबा तुकोबा रायांचा, पंढरीच्या वाटेवर चालणारा माझा वारकरी पुढ्या 2-4 वर्षाची पोर बघून सुद्धा तिच्या पायावर झुकतो. तो कधीच कुणाला तुच्छ समजत नाही. त्या वारकऱ्यांचा आणि त्या धारकऱ्यांचा आदर्श घ्या महाराज. मग कळेल त्या माऊलीची महती. जिथं तुमचं कर्तृत्व नपुंसक होतं, जिथं पुरुष म्हणवणारे भ्यार शेपट्या घालून चुली पुढे बसतात, तिथे एखादी मर्दानी शमशेरच तळपत असते. आठवा काळ्या कुट्ट मोगली आबाळात विजेप्रमाणे लखलखणाऱ्या जिजाऊंना. आणि आठवा अजून एका अशाच रणरागिणीला. शिवाजीराजे गेले, शंभूराजांना कप्तानं मारलं गेलं. अशा काळात या मराठी मुलखाला राजाच उरला नाही. चिमटीत मावेल एवढं स्वराज्य सहज जिंकून घेतलं म्हणून औरंगजेब खुशीत होता. वाघांचा माग नाही म्हणून लांडग्यांचा कळप हायदोस घालत होता. तेव्हा त्यांच्या नाठाळ नाकात व्यसन घालायला सरसावली एक मराठी वाघीण, स्वराज्य शमशेर ताराराणी.
वजीर आलम, जी जहापना। गर्दिश वक्त की झिलमिलाती ठहराव पर किसी चट्टान पे पैर रोनते हुए पागल सा सवाल किया था हमने, कौन कौन है ये मरहट्टे? तो उन्हीं चट्टानों से सिनाता ने जवाब दिया था, इस मिट्टी के लाल है मरहट्टे। इन्हें मिटाने की कितनी कोशिश करी है हमने, फिर भी तूफान की तरह ये सिर पर मंडराते रहते हैं। नाक में दम लाकर रखा है इन मरहट्टों ने। खैर वजीर आलम, रंजिश जाबिता की इस नुमाइश में उस काफिर संभा को भी हमने मौत के घाट उतार दिया। अब कौन है यहाँ जो हमसे खुशमत मोल ले? हाँ? कौन है? एक चिंगारी है हुजूर, शिवाजी राजा की बहू, सम्मा की भौजाई ताराबाई। वो कमजोर औरत हमारा क्या बिगाड़ सकती है? कोई नहीं बचा सकता इस शिवा की स्वराज को। अब हम ही यहाँ है, शहंशाह, शहंशाह है हम यहाँ के। अजून तयारी झाली नाही. शत्रू मागावर आहे राजे. त्वरेने आपणास जिंजी गाठायला हवी. राणीसाहेब, इथून पाऊल निघत नाहीये. युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांचा पुत्र राजाराम असा पळपुटा निघाला, असा शिक्का महाराष्ट्राच्या भावी पिढ्यांनी आमच्या कपाळी मारायला नको. राजे, जोवर आपली ही सावली तारा जिवंत आहे तोवर ही काळजी नसावी. मराठी पळपुटे नाही तर ताणून ताणून मारतात. हाच नतीजा आम्ही दुश्मनाला देऊ. राणीसाहेब, अहो कसं शक्य आहे ही बलाढ्य सेना औरंगजेबाची? दादा महाराजांचा सुद्धा तिथे निभाव लागला नाही आणि आपण तर स्त्री आहात म्हणून दुर्बळ का आहोत? छत्रपती शंभू राजांच्या हत्येचा वचपा काढण्यात आम्ही कुचराई करू तर त्यांचा आत्मा आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. स्त्री असलो तरी सेनापती हंबीरराव मोहित्यांच्या कन्या आहोत. तेच पराक्रमी रक्त आमच्या नसात वाहतंय. मग आम्ही तरी शिवछत्रपतींचा वारसा का सोडावा? आम्ही जिंजीत जाणार नाही. हा आतताईपणा होईल राजे. आपण स्वराज्याचे छत्रपती. आपल्या जीवाची जोखीम मोठी. राजे, या पन्हाळगडाचा इतिहास आठवा. तिथून थोरल्या महाराजांना विशाळगडी घेऊन जाणारे बाजीप्रभू बोलले होते, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. आपणासही आमचं तेच सांगणार. आपण तातडीनं जिंजी जवळ करावी. इथं त्या औरंग्याला पुरून उरू आम्ही. राजे, राजे वणवा पेटला. या वणव्यात हे मोगली कोंबडं भाजून काढल्याशिवाय आम्ही मागं हटणार नाही. आपण निघावं. आमच्या मराठी फौजा औरंग्याला माती चालूनच मागं येतील. संताजी घोरपडे, भिकूजी चव्हाण असे ठाकरे वीर घुसलेत औरंग्याच्या छावणीत. त्याची कबर खोदतीलच ते. आमच्या शंभू राजासनी कप्तानं मारलं आणि आता ये म्हणा पुढं. नाही खांडोळी केली तर मराठ्यांची अवलाद नाही सांगणार. संताजी, संधीत छावणी तुटाय, त्याचा कुठे पत्ता नाही. जातोय कुठं त्यो? पुरी छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला त्याचं मुंडकं पाहिजे हाय.
ते मिळत नाही तवर म्यान करायची नाही ही तलवार. चला त्याच्या तंबूचा कळस कापा. चला चला. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली. 27 वर्ष औरंगजेबाशी हा लढा सुरू होता. शंभूराज, हंबीरराव मोहिते आणि छत्रपती राजाराम महाराज अशा किती समिधा या वणव्यात पडल्या. औरंगजेब नावाचा यो रानरेडा म्हणूनच मस्तवाल झाला होता. आणि ह्यो महिषासूर काढण्यासाठी ताराराणींनी रणचंडीचा अवतार घेतला. खत्म हो गया, खत्म हो गया, स्वराज्य खत्म हो गया. अब सब कुछ हमारा है. हमारा है सब कुछ. स्वराज्य संपवणं तुझ्या बापालाही जमलं नाही औरंगजेब. तू काय कुरापत काढणार? ताराबाई, हा सह्याद्री म्हणजे मातीचा ढिगारा नव्हे औरंगजेब. ज्वालामुखीतून उफाळलेला काळा कातळ आहे हा. इथं टक्कर घेणाऱ्यांचे कपाळ मोक्षच होतात. तूही संपलास. किसकी मजाल है जो हमें खत्म करे? ही हिम्मत मराठ्यात आहे औरंगजेब. तुला काय वाटतं? काय संपवलंस तू? शिवाजी राजांना, शंभू राजांना संपवू शकलास तू? तसं वाटत असेल तुला तर जाऊन बघ महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात. फक्त छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हणून बघ. भुरकुंडाळा कोण सुद्धा त्वेषानं मूठ आवून जय म्हणे. त्यांना तू संपवलं असं समजतोस? अरे संपून तर तू जाणार आहेस. वहम है तुम्हारा ताराबाई, वहम. हम आज भी यहाँ के शहंशाह है, आलमगीर है हम यहाँ के. शहनशाह? मग कुठं आहे तुझं ते पातशाही रुबाब सजवणारं शाही तख्त? औरंगजेब, ज्या तख्तासाठी तू सख्या भावांचा आणि बापाचा खून केलास तेच तुझं शाही तख्त पार उत्तरेत सोडून तुला कुत्र्यासारखा फरफटत आणलाय मराठ्यांनी इथं. सत्तेचा हव्या सोडून दारोदारी भीक मागायला भाग पडलाय तुला. होय होय औरंगजेब, तुझा भ्रम आहे की हा महाराष्ट्र बुडवायला तू आलायस. इथं तू आला नाहीयेस औरंगजेब. आम्ही तुला खेचून आणलाय. बुरहानपूरवर हल्ला करून तुझ्यासाठी दख्खनचे दरवाजे तर उघडले शंभूराजांनी. मात्र त्या दरवाजातून आत घेऊन तुझी पुरती कोंडी केली आहे. आता तुला पुन्हा दिल्ली नशिबात नाही. तुझी कबर इथेच. क्या तुम मुझे मारोगी नामाकुल औरत? याच नामाकुल औरतच्या तलवारी खाली तुझं मरण आहे औरंगजेब. महाराष्ट्राची भूमी जिंकायला आलास. नशीब समज तुझ्या मढ्यापुरती जमीन देतोय. नाहीतर दुश्मनाच्या मढ्याचा सौदा आभाळातील गिधारा संघच करतो आम्ही. मरायला तयार हो औरंगजेब. बचाओ बचाओ, वज़ीर आज़म बचाओ. ये बेरहम औरत मुझे मार देगी. वज़ीर आज़म बचाओ. क्या हुआ जहांपना? आप इतने घबराए हुए क्यों हैं? ये औरत मुझे मारने आई थी. इसे खत्म कर दो. हाँ तो कोई नहीं है हुजूर. शायद आपको वहम हुआ है. क्या वहम? देवाच्या काठीला आवाज नसतो औरंगजेब. तसं मृत्यूलाही कुठलं रूप
कुठल्या पाऊलखुणा नसतात. आम्ही इथे आहोत, तिथे आहोत, यत्र तत्र सर्वत्र आहोत. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्याचा इथल्या प्रत्येक मुली दिसेल तुला. स्वराज्य संशय तारा राणी. वर्णाचं चाक पायात बांधून काळाच्या छाताडावर नाचणारे मराठी आम्ही. या मातीशी सर्गी कशी तर धनधान्याच्या राशी नव्हती, पण वर्चस्वाचा अंकुश ठेवून तिच्यावर सत्ता गाजू पाहतील त्यांना याच मातीत गाडून दाखवू आम्ही. इथली प्रत्येक पोट अशीच. माया लावली तर पदराची सावली देईल, पण तिच्या पदराला हात घालणाऱ्यांचे हात मुळापासून चुकून एकालाही ती कमी करणार नाही. तुझ्यासारखे काही बादशाह असे कुत्र्यासारखे काम आहेत आम्ही. सत्तेची निगाह यांच्यासमोर चालत नाही आवडते. अशी एकच नव्हे तर 4-4 पातशाहीला टाचे खाली चिडून त्यावर मराठ्यांच्या अस्मितेचा भगवा फडकवणारा उतारा. हर हर महादेव! हर हर महादेव! हर हर उन्मत्त श्वापदांच्या पायाखाली चिरडली जाणारी मावळ मातीतील गरीब माणसं आभाळाकडे हात पसरून टावं फोडत होती. आणि मिशीवर पीळ भरणारी वतनदारी बांडगुळं जेव्हा पातशाहीच्या पिगदाण्या उचलत होती तेव्हा एकच विरांगना इथं तळपली होती. स्वराज्य संशय तारा राणी. आपण आला, आनंद वाटला. स्नेह संवर्धन कला क्रीडा मंडळ ओझरडे आपणा सर्व गणेश भक्तांचे आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे अभिषेक पिसा देशमुख. मित्रांनो, तुम्ही जे आत्ता देखावा बघितला तो देखावा आहे स्नेह संवर्धन कला क्रीडा मंडळ ओझरडे या आपल्या गावातल्या मंडळाचा हा देखावा आहे. तर मित्रांनो, पहिल्यांतर स्नेह संवर्धन कला क्रीडा मंडळ यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि बाल कलाकारांचं पूर्ण कलाकारांचं स्वागत करतो. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. खूप भारी तुम्ही देखावा केला होता आणि मलाच नाही तर अख्ख्या गावात पूर्ण चर्चा फक्त तुमच्या देखावाची होती. तर मित्रांनो, आता आपल्या शेजार आहेत त्या देखाव्यामधले थोडेसे कलाकार. त्या कलाकारांना आपण थोडेसे प्रश्न विचारूया आणि त्यांचा जरा अनुभव जाणून घेऊया. तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी असेल की पहिल्यांदा तुमचे नाव सांगा आणि तुम्ही जी भूमिका साकारली आहे त्याचं एक नाव सांगा. नमस्कार, माझे नाव मी अनुष्का विश्वास क्षीरसागर. मी या देखाव्यात तारा राणीची भूमिका साकारली. माझे नाव श्रुती शिवराज नायकवडी. मी ह्या नाटकामध्ये शाहीरची भूमिका साकारली. माझं नाव शुभम फरांदे. मी राजाराम महाराजांची भूमिका केली होती. हा नमस्कार, माझं नाव पंकज फरांदे. मी ओझरड्याचा रहिवासी असून स्नेह संवर्धन कला क्रीडा मंडळामध्ये मी वयाच्या 15व्या वर्षापासून काम करतोय आणि मी आता या म्हणजे या वर्षी कीर्तनकार महाराजांची भूमिका साकारली होती. माझा हा पहिलाच हे प्रयोग होता. तर मी IT इंजिनियर आहे. M.Tech डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये केलेलं आहे. खूप छान वाटलं, म्हणजे कधी वाटलं नव्हतं की एवढी चांगली संधी मिळेल स्टेजवर सादर करण्यात. एक्सपिरियन्स तर खूप छान होता. सगळ्यांचे फीडबॅक पण छान आले. भूमिका करताना खूप छान वाटलं, कारण साक्षात महाराजांची भूमिका करायला भेटणं हे म्हणजे नशिबाची गोष्ट आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मला सुद्धा छान वाटलं. मी ह्या स्टेजवर फर्स्ट टाईम सूत्रसंचालन केलं आणि ह्या अगोदर मी कुठं केलं नव्हतं आणि मला हे संधी मिळाली त्याचं मला भारी वाटलं. त्याच्या आधी पण भरपूर भूमिका साकारलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते एक अंगवळणी पडत गेलेले. गणपती म्हणा, सोंग म्हणा, त्याच्यामध्ये पात्र घेणं हे एक अंगवळणी पडत गेलेलं आहे. ते एक आवड असल्यामुळं त्याच्यामुळं असं वेगळं असं काही नाही. ते खूप मजेशीर किस्से आहेत आणि पात्र घेण्यात जी मजा आहे. आता ते कसं बऱ्याच मुलांना कसं बाहेर फिरणं किंवा खालून बघणं ह्यात खूप बरं वाटतं, पण जे पात्र घेतात त्यांना ते पात्र घेण्यात जी मजा आहे ते नंतर पात्र घेतल्यानंतर कळतं एक्झॅक्टली पात्र घेण्यात काय मजा असते. काम करायचं, एकदा अनुभव घ्यायचा वरती स्टेजवरती जाऊन कसं वाटतं काय, आणि त्या प्रकारे मग काम केलं. आणि त्यात पण म्हणजे जे पात्र मिळालं होतं संताजी घोरपड्यांचं ते म्हणजे एक आपल्याला काय म्हणतो आपण, एक प्रेरणादायक पात्र आहे. त्या प्रेरणेतून म्हणजे एक खूपच छान असा अनुभव आला.
एक विनोदी किस्सा आहे. ही भूमिका मला करायचीच नव्हती. पात्र कारण एकतर हे पात्र होतं एक म्हणजे थोडंसं विनोदी आणि थोडंसं असं होतं, तर ते पात्र घ्यायला कुणी तयार नव्हतं म्हणून ते पात्र मी घेतलेलं आहे. आधी मी व्हिडिओ बघितलेला की कसं आहे नाटक वगैरे, तर त्यात तारा राणीचे जे काही डायलॉग होते ते म्हणजे खूप चांगले होते आणि ते डायलॉग बघून एक वेगळा जोश येत होता अंगात. मग त्यामुळे असं वाटलं की करावं आपण, जमेल आपल्याला, म्हणून मग केलं. एकदा तरी स्टेजवरती येऊन काम करायचं होतं, म्हणजे मनात होतं आतून की बाबा एकदा तरी आपल्याला स्टेजवरती जायचा, अनुभव घ्यायचा आहे कसा आहे काय. पण तेच एक प्रेरणा होती आणि मग मला मी पहिल्यांदा ते स्क्रिप्ट वाचली, कसं पात्र आहे काय, मग मला ते आवडलं आणि तेच जसं मी सांगितलं मला घ्यायची इच्छा होती, म्हणून मी पुढे येऊन पुढाकार घेऊन ते पात्र घेतलं आणि एक अतिशय चांगला परफॉर्मन्स झाला. आणि जे म्हणतात ना की ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, तशी माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती ते कॅरेक्टर पूर्णतः साक्षात उतरवण्याची. ते खूप चॅलेंजिंग असं काम होतं, जे की बऱ्यापैकी मी केलं असं मला तर वाटतंय. आता हे बाकीचे जे कसं काय ते प्रेक्षकच सांगतील की त्यांना कसं काय वाटलं. सुद्धा शाहीरची भूमिका पाहून छान वाटलं, म्हणजे आणि ती करावीशी असं वाटलं आणि तारा राणीबद्दलची माहिती सांगायची, त्यामुळे अजूनच छान वाटलं. स्टेजवर आलो, पण पहिला जेव्हा शो झाला ना तेव्हा थोडं मनात होतं, पण नंतर जसं जसं शो गेला तसं प्रोत्साहन मिळालं मला. शाळेत गॅदरिंगमध्ये वगैरे स्किट किंवा डान्स केला आहे, किंवा मी डान्स क्लासला असल्यामुळं बऱ्याचदा स्टेज डेअरिंग आहे तसं, त्यामुळं स्टेजचा अंदाज आहे. कॉलेजमध्ये मी युथ फेस्टिवलमध्ये वगैरे काम केलेलं आहे. म्हणजे तुम्ही ऍक्टिंगमध्ये का नाही उतरला? नाही, त्याच्यासाठी तेवढा म्हणजे सपोर्ट पण नाही आणि पुढं म्हणजे प्लॅटफॉर्म पण तसा मिळत गेला नाही, घरच्या जबाबदारीवर ते पडत गेल्या, मग ते आपलं बँकेत नोकरीला लागलो आणि तेच करत राहिलो. फर्स्ट टाइम स्टेज डेअरिंग केले आणि मला भारी वाटलं की स्टेजवरती येऊन. मी कॉलेजमध्ये असताना केलं होतं, आपले कॉलेजचे जे ॲन्युअल गॅदरिंग असतात त्याच्यामध्ये जे नाटक वगैरे असतात त्याच्यामध्ये काम केलं होतं, परंतु म्हणजे ह्या आपल्या मंडळामध्ये, आपल्या गावातल्या मंडळामध्ये काम करण्याची पहिलीच वेळ. सुरुवातीला पहिला जेव्हा होता तेव्हा भीती वाटलेली की कसं जमेल का, आठवेल का तिथं जाऊन, पण प्रॅक्टिस चांगली झाल्यामुळं झालं पहिलं चांगलं आणि एकदा केल्यावर परत मग सवय झाली, परत नाही भीती वाटली, पण सुरुवातीला वाटली. पण भीती बाळगण्यासारखं काही नसतं. आपण आपले डायलॉग किंवा आपलं जे काय आहे ते व्यवस्थित करतरित्या प्रेक्षकांकडे बघून जर आपण आपलं जे काय परफॉर्म केला तर तो काही भीती वाटण्यासारखं काही कारण नसतं. आपण आपल्यावरती कॉन्फिडन्स ठेवायचा महत्त्वाचा, म्हणजे कॉन्फिडन्स असेल तर आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो. आली त्यावेळेस थोडं गडबड झाली होती, आठवत नव्हते डायलॉग, पण सेकंड टाइम ज्यावेळेस झालं त्यावेळेस मी नीट केलं आणि त्यावेळेस मला कुठली भीतीही नाही वाटली. स्टेजवर आल्यानंतर म्हणजे पहिला ह्या नाटकाचा ह्या देखावायचा जो पहिला प्रयोग होता, त्या प्रयोगाला ज्यावेळेस मी स्टेजवरती आलो त्यावेळेस मला असं वाटलं की मला इथं नको थांबायला. हा अनुभव लिटरली येतो, म्हणजे ही एक नर्वसनेस येतो बॉडीमध्ये. असं आपले म्हणजे जी नजर असते ती म्हणजे नर्वसनेसचे साईन काय दाखवतात की आपली जी ॲक्टिंग असते ती शक्यतो आपण पाठ फिरवायला लागतो प्रेक्षकांकडे, नजर आपली खाली घ्यायला बघतो, प्रेक्षकांकडे बघत नाही. दुसरं म्हणजे आपल्या हाताची आणि पायांची किंवा आपली एकंदर हालचाल जास्त होते. हालचाल जास्त होते नर्वसनेसमुळे. डायलॉग सगळ्यात महत्वाचं ते डायलॉग विसरून जातो. मुळात आपण म्हणजे रिहर्सलमध्ये जी प्रॅक्टिस केलेली असते किंवा एकदम व्यवस्थित आता जायचं करायचं, ते सगळं विसरून जातो आपण, पूर्ण ब्लँक होतो. आणि प्रेक्षक बघितल्यानंतर तिथं मला थांबायचं नाही, मला लवकर इथून जायचंय. थोडीफार भीती वाटली, कारण ते कॅरेक्टरचं एवढं जोखमीचं होतं की त्यात जर काही चूक झाली असती तर त्याचं पोर्ट्रे जे आपण म्हणतो की पुढं जे युवा पिढी बघत असती ते त्यांच्यासमोर महाराजांचं पोर्ट्रे करणं हे खूप एक जोखमीचं काम होतं. ते बऱ्यापैकी मी करण्याचा प्रयत्न केला ह्या कॅरेक्टरमध्ये. डायलॉग सुरुवातीला पाठवत नव्हते आणि मला सुरुवातीला तलवार चालवायची होती आणि ते लवकर जमलं नाही मला, म्हणजे खूप प्रॅक्टिस करावी लागली. नाही काय घेतली प्रॅक्टिस वगैरे केलं. काय ऍक्च्युली कसं दिवसभर कामावरती आणि संध्याकाळी आल्यानंतर ज्यावेळेस सगळे एकत्र येऊ त्यावेळेस काय जे थोडंफार करता येईल तेवढंच. मग कधी मग रात्री 2-3 वाजेपर्यंत आम्ही प्रॅक्टिस केलेलं आहे. फक्त त्यावेळेस त्या मुली नव्हत्या, मुलींचं पात्र पण आमचा एक मित्र सुशील फरांदे म्हणून तो कॅरेक्टर ते घेत होता, त्याला ते माहित होतं, त्यानं ते पूर्ण स्टडी केला होता त्याचा.
मग आम्ही प्रत्येकाला प्रत्येकाची भूमिका समजून सांगत 2-3 वाजेपर्यंत रात्री प्रॅक्टिस केलं होतं ह्या इथंच. बरोबर. पाठांतर थोडंसं एवढं पण हे नाही आहे, पण तरी मी ते पाठांतर केलं. 2 दिवस गेले ते पाठ करायला आणि मग नंतर मी ते नीट केल्यामुळं मग झालं नीट सगळं. पण जेव्हा मी पात्र घेतलं पहिल्या दिवसापासून, मग त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मी खूप मेहनत त्या पात्रासाठी घ्यायला लागलो. म्हणजे मग मी जसं सांगितलं की ॲनालिसिस केलं काय चुकतंय काय नाही, आणि घरी जाऊन मी अगदी तो प्ले करून त्याच्यावरती मी काम केलं. मी जास्त काय एफर्ट घेतले नाही त्यासाठी, म्हणजे बाकीच्यांनी घेतले बाकीच्यांनी घेतले. हा आम्ही देखावा साधारणतः एक 3 दिवसात बसवला. 3 दिवसामध्ये 3 दिवस आधी प्रॅक्टिस केलं. म्हणजे गणपती बसल्यानंतर प्रॅक्टिसला चालू केलं होतं, आणि गणपती ज्यावेळेस आपल्याकडे गौराई जेवणाला येतात त्या दिवसापासून आम्ही परफॉर्म करायला सुरुवात केली होती. त्याच्या आदल्या दिवशी रात्री 8 वाजता ऍक्च्युअल रिअल रंगीत तालीम चालू झाली. सिरियस आता अगदी उद्याचा शो, आणि आता आपल्याला आज पूर्ण तयारी करायचीच आहे. 2:30 वाजेपर्यंत रात्री 2:30 वाजेपर्यंत आम्ही इथंच ह्याच हॉलमध्ये रिहर्सल करत होतो. आणि मग त्यातूनच म्हणजे तिथं जी काही तयारी आमची झाली तीच आमची अशी पक्की तयारी झाली. तुमचं एक मंडळ असं आहे की मागच्या वर्षी तुमचा देखाव नव्हता, पण तुमच्या वर्षी डान्स होता, आणि तुम्ही एक टॉप लेवलचं एक डान्स स्पर्धा भरवली होती, आणि ह्या वर्षी सुद्धा टॉप लेवल तुम्ही टॉप लेवल सोडतच नाही. आणि त्यामुळे खूप अभिमानाची गोष्ट सांगतो की आपल्या उजडे गावात तुमचा एक मंडळ असाच पुढे जावा. हो 100% नक्कीच. आता पुढच्या वर्षी 12वी असल्यामुळं पण संधी मिळाली तर नक्की आवडेल. सुट्टी टाकून येणार मी आणि मागून पात्र घेणार. मला चॅलेंजिंग भूमिका नक्कीच करायला आवडेल, आणि बाकी सगळं मंडळाच्या ह्याच्या हातात आहे व्यवस्थापनाचे, की पुढच्या वर्षी कुठला आम्ही देखावा करतोय काय त्याच्यावर ठरेल कुठली भूमिका करायची किंवा काय. माझी तर इच्छा आहेच, आणि माझी नाही तर संपूर्ण तुमचे आता जे देखावा बघेल तर संपूर्ण कलाकार प्रेक्षकांची इच्छा आहे की तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच हा देखावा करावा, भाग घ्यावा. ॲक्च्युली कसं आहे, शहरामध्ये ते जिवंत देखावे करणं बऱ्यापैकी प्रमाण कमी झालेलं आहे, पण खेडेगावामध्ये लोकांना दुसरं एंटरटेनमेंटचं साधन नसतं. तसंच शहरामध्ये पण लोक कसं भरपूर म्हणजे त्यांना स्वतःच्या मनोरंजनासाठी भरपूर साधनं असतात. त्या जिवंत देखाव्याच्या बदल्यात आता फक्त स्थिर देखावे आलेत. एखाद्या मंदिराची म्हणा, एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती ते स्थापन करतात, तेही देखावे खूप चांगले आहेत. पण इथं म्हणजे खेडेगावामध्ये लोकांना जिवंत देखावे बघण्याची मजा आहे, मनोरंजन त्यांना ते वाटतं, ते त्या स्थिर देखाव्यामध्ये बघण्यात वाटत नाही. त्यामुळं साधारणतः बऱ्यापैकी लोकांनी जिवंत देखावे सादर करून जे पूर्वीचा आपला इतिहास म्हणा किंवा प्रबोधनात्मक जे काही आपल्याला संदेश द्यायचे असतील किंवा इतर थोडंसं हास्यात्मक लोकांना कॉमेडी करून लोकांच्या चेहऱ्यावरती मनोरंजन म्हणजे हास्य करायचं, म्हणजे त्यांना हसवायचं असेल तर ते जिवंत देखावेच हे खूप उत्तम साधन आहे त्याच्या पाठीमागे. हे जे देखाव्यांचं जे आपलं परंपरा आहे हे टिकवण्याचं जर कोणाच्या हातात असेल काम तर ते आहे युवकांच्या हातामध्ये. हे जे युवक आहेत, नवीन जे तरुण मंडळामध्ये जे येत आहेत त्यांची संख्या कमी होत गेलेली आहे, त्यांचा उत्साह कमी होत गेलेला आहे, आणि एकंदर मनुष्यबळ कमी पडल्यामुळं, तरुणांची संख्या कमी पडल्यामुळं, मंडळामध्ये असं पुढाकार घेऊन काम करणाऱ्यांची संख्या कमी पडल्यामुळं जे देखाव्यांची नक्कीच मग नाही का तिकडे दुर्लक्ष होणार आणि देखावे बंद पडणार ना. त्यांना सपोर्टच नाही, काय मनुष्यबळ नाही, फायनान्शियल सपोर्ट नाही, त्यामुळे ते बंद पडत राहणार. आणि ही एक दुर्दैवाची गोष्ट आपण म्हणू शकतो समाजासाठी, कारण एवढं आपण पुढे गेलेलो आहे. ह्याला आता कारणे बरेच असतील, आपण जर तसं ॲनालिसिस जर केलं तर त्याला बरेच कारणं असतील. मोबाईल असेल, आपल्याला माहिती आहे, सोशल मीडिया वगैरे सगळ्या गोष्टी. मग तर ह्यातून सुद्धा एक युवकांनी एक म्हणजे शिकवण घेणं मला असं वाटतं की त्यांनी पुढाकार घेऊन आपापल्या परीनं जर आपण योगदान दिलं आपल्या हाही देखाव्यांची परंपरा पुढे टिकवण्यासाठी, तर नक्कीच देखाव्यांची संख्या पुन्हा वाढू शकते. या वर्षी यानं सुरुवात केलेली आहे. तर मित्रांनो, ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमच्या मंडळात गणपती बाप्पा वेळेस देखावे करा. आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप भारी मुलाखत सांगितली, आणि तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षी सुद्धा देखावे चांगल्या रीतीने करा. आणि मी माझी इच्छा व्यक्त करतो की तिथे जर मला तर छोटंसं वगैरे काम केलं तर मला पण द्या, आपण नक्कीच देखाव्यात काम करूया. तर चला तर मित्रांनो, आता आपण पुढच्या बालकारांना किंवा मार्गदर्शक कार्यकर्त्यांना आपण भेटूया. चला, धन्यवाद.
नमस्कार, माझं नाव सुशील फरांदे आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष अभिजित फरांदे आहेत. तर आमच्याकडे टोटल 3-4 देखावे होते ह्या वर्षीसाठीचे. मग देखाव निवडताना आम्ही ज्यावेळेस आमची बैठक बसली की आपल्या या वर्षीचा देखाव कुठला असला पाहिजे, तर आत्ता जो रिसेंट ट्रेंडिंग टॉपिक आहे की आत्ता बदलापूरची केस झाली, कोलकात्याची केस झाली, मागं निर्भयाचं जे हत्याकांड झालं असेल, मग त्याच्या रिलेटेड महिला सबलीकरणचा हा विषय असावा असं आमच्या डोक्यात आलं आणि त्याच्यातून आम्हाला देखावा मिळाला स्वराज्य शमशेर तारा राणी. तर शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस संभाजी राजांना कपटानं मारलं गेलं, तर ह्यावेळेस एक महिला म्हणून तारा राणींनी पुढाकार घेऊन राजाराम राजेंना जिंजीला पाठवून स्वराज्याची धुरा आपल्या हातात घेतली आणि त्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कन्या होत्या. पण आजकालच्या मुलींनी त्यांचा आदर्श घेऊन आजकालच्या मुलींनी धैर्यवान बनावं हा विषय आम्ही मुख्य हेतू जो लक्षात घेऊन आम्ही हा देखावाचा निवडला. स्वराज्य शमशेर तारा राणी असा होता. स्वराज्य शमशेर तारा राणी हा देखावा आम्हाला सुनील कुंभार या सरांनी पाठवला. त्यानंतर आम्ही ठरवलं की कोणता देखावा करायचा. सुशील सरांना पण 2-3 देखावे पाठवले होते. तर ते आता जे पुण्यामध्ये जो झाला होता महिलांबद्दल, त्यासाठी कोणता देखावा करायचा, तर मग म्हणलं हाच देखावा जरा चांगला होईल. महिलांवर जरा अत्याचार होतात, तर त्या अत्याचारांना महिलांना ताकद देण्यासाठी तो देखावा निवडावा असं म्हणून आम्ही हा देखावा निवडला. आम्ही पहिल्यांदा 2 दिवस आम्ही पूर्ण स्टडी केला. त्याच्यानंतर जे कॅरेक्टर शॉर्टलिस्ट करायचे होते त्या पद्धतीने आम्ही प्रत्येकाला अप्रोच करून कॅरेक्टर शॉर्टलिस्ट करण्याचं गेलं. त्यातच सिलेक्शनसाठीच आम्हाला जवळजवळ 2 दिवस गेले की एखाद्याला आज तयार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मुलगा आम्हाला मिळेल किंवा असं होतं. मग तरी पण आम्हाला एवढी म्हणजे आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांवर एवढी गॅरंटी होती की कुणालाही कोणतंही पात्र दिलं तर ते त्या पात्राला न्याय देऊ शकतात. कारण की आपल्या गावाचा जो इतिहास आहे, सोंगामध्ये असेल किंवा आपण परंपरागत आपण देखावे साजर करतोय, मग त्यामुळं आपल्या इथल्या मुलांच्यात ते गुण असतात. फक्त ते थोडीशी भीती वगैरे जाण्याची गरज असते. मग त्यामुळे आम्ही सगळं तयार करून प्रत्येक कॅरेक्टर ठरवली, फायनल केली आणि त्याच्यानंतर आम्हाला 2 दिवसाचा वेळ गेला. 2 दिवस आम्ही पूर्ण आधी रंगीत तालीम, प्रत्येकाला डायलॉग पाठ करून घेणं असेल, त्यांचं हावभाव कसे असले पाहिजेत, रिॲक्शन कसे असले पाहिजेत, कोणाची एंट्री पोझिशन कशी असले पाहिजे, हे सगळ्यांना पहिलं 1-2 दिवस शिकवलं आणि तिसऱ्या दिवशी आमचा देखावा फायनल रेडी झाला. आमच्या मंडळातल्या कार्यकर्त्यांचं एकीचं एक उदाहरण आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो की तुम्ही देखाव बघितला असेल, 16 मिनिटाचा शो होता, त्यात 15 ते 18 कलाकार होते, बालकलाकार पकडून असतील. पण त्याच्यापेक्षा जे बॅकस्टेजला काम असेल की मग हे पूर्ण देखाव बसवण्यापासून हा देखाव आणण्यासाठी सुद्धा मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला. त्याच्यानंतर मग आता हा जो देखावाचा पूर्ण संच असेल किंवा मंडळ असेल ते करण्यासाठी रात्र मंडळातले जे कार्यकर्ते आहेत, तरुण कार्यकर्ते आहेत, ते सगळे रात्र इव्हन आमचे अध्यक्ष होते सुद्धा रात्रभर आम्ही इथं थांबवून तो स्टेज कसा पाहिजे, मग सेटमध्ये की जो औरंगजेबाचा जो भाग असेल तो कसा असला पाहिजे. मग आमच्या मंडळातीलच काही कलाकार आहेत जे की कलर कामचे असे काम करतात, मग त्यांची आम्ही मदत घेतली. पूर्ण स्टेज सजवण्यासाठी असेल आणि पूर्ण जेवढे पण सगळे कार्यकर्ते असतील, इव्हन लहान मुलांपासून म्हणजे जे आता 1ली-2रीला मुलं असतील ते पण रात्र असायचे तिथं. आणि जे आता ज्येष्ठ आहेत, ज्यांचं वय म्हणजे आता 50-60 वय क्रॉस होऊन गेलेलं आहेत, अशी सुद्धा माणसं, जसे आमचे काही नाव घ्यायला आम्हाला आवडतील, रवी कुंभार एक आहेत. तर ते मी लहान असल्यापासून म्हणजे मी ज्यावेळेस एकदम चड्डीतनं मंडळात यायचो त्याच्यापासून ते त्यावेळेस काम करायचे, त्यांना बघितले. आणि आता आम्ही पुढाकार घेऊन ज्यावेळेस करत असतो तरी रात्री 1-2 वाजता सुद्धा ते आम्हाला गायडन्स करायला इथं येत असतात. आणि त्याचबरोबर ते कुठेही जरी आपण म्हणजे पुण्याहून वगैरे आलो आणि कुठेही भेटलो, अरे ते देखाव्याचं काही बघितलं का तुम्ही, हां हे आपलं सोंग येणार आहे, त्याचं काही नवीन कल्पना आहे का, मग त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. जे आमच्या इकडची जी ज्येष्ठ मंडळी आहेत मग ते काय करतात की फॉलोअप घेतलास, मग त्यातनं आपल्याला वाटतं अरे आपण कदाचित कधी विसरलेलो असतो की आता गणपती येणार आहेत, आपल्याला देखावा बघायला पाहिजे किंवा कसं पाहिजे, पण त्यांनी आठवून गेला अरे बघितलं पाहिजे आपल्याला कुठं मिळतायत का, कोल्हापूरला असेल, सातारला असेल, वाईला असेल, पुण्यात असेल. मग आम्ही मग तिथनं कॉन्टॅक्ट करून मग असं करतो. मग ज्येष्ठांचं आम्हाला सहकार्य चांगल्या पद्धतीने लाभतं. बॅकस्टेजला काम करणार म्हणजे आता कलाकार म्हणजे जे बॅकस्टेजचं स्टेज तयार करण्यासाठी कलाकाराचे काम केलं ते कुंभार, काय नाव त्यांचं, तो आर्यन कुंभार यांनी कलर काम सर्व केलं. त्याची डिझाईन तयार करून द्यायला महेश फरांदे, बॅकग्राऊंडची महेश फरांदे आणि संदीप कुंभार यांनी कलरचं डेकोरेशन, कोणत्या ठिकाणी द्यायचा आणि त्याची डिझाईन काय असावी या दोघांनी ठरवलं. या दोघांनी तो पूर्णपणे तयारी केली. आणि सर्व जे तरुण मंडळी आहेत, जे आता तरुण आहेत, त्यांनी सर्व स्टेज उभं करण्यासाठी रात्रंदिवसा प्रयत्न केले. म्हणजे रात्रीचं ते इकडून तिकडून लागणाऱ्या गोष्टी, फळी आणा, ट्रॉयली आणा, ठोका, ते उभं करा. आणि ते सर्व झाल्यानंतर मग ह्यांचा बाकीचा कार्यक्रम रंगीत आहे. ते जर नसेल तर हे कार्यक्रमच होऊ शकत नाही. म्हणजे ज्यांच्याकडे ती फळी आहे तेच हे कार्यक्रम करू शकतील असं माझं म्हणणं.
प्रेक्षकांची प्रतिक्रिया तर एकदम उत्तम अशी प्रतिक्रिया होती. सगळ्यांनी आमच्या देखाव्यासाठी दाद दिली आणि इव्हन म्हणजे शक्यतो कुठली तर स्पर्धा असल्यानंतर स्वखुशीनं माणसं त्याला स्पर्धकाला प्रोत्साहन देण्यासाठी देतात. तर यावर्षी पहिल्यांदाच आमच्या जे प्रेक्षक आपला देखावा बघण्यासाठी येत होते, मग स्वखुशीनं कोण 500 रुपये, कोण 1000 रुपये स्पर्धकांसाठी, म्हणजे जे आपले कलाकार आहेत त्यांना इतका देखावा भावला, तो आवडला की ते म्हणले एकदम मस्त केलं. आणि आता रिसेंट विषयावर असेल आणि आपण एक देखावाचा आदर करताना आमच्या मंडळाचा एक इतिहास आहे की आपण ऐतिहासिक प्लस सामाजिक संदेश देणारा देखावा करतो. म्हणजे उगाच कुठंतरी विनोदी काहीतरी देखावा केला असं काही करत नाही. त्यामुळं जे आपल्याकडे जे प्रेक्षक येतात त्यांना की आता स्नेहसंवर्धन कला क्रीडा मंडळाचा जर आपण देखावा बघणार आहे तर आपल्याला काहीतरी त्यातनं घेता येणार आहे. मग त्या पद्धतीने प्रेक्षकांचा एकदम उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळाला. जसं की मी आधी सुद्धा सांगितलं, तर देखाव्याचं स्वरूप आता एक ऐतिहासिक असावं, त्यातून आपण एक काहीतरी संदेश दिला पाहिजे. जसं की आता ह्या वर्षी आम्ही महिला सबलीकरणाचा संदेश दिला होता की ज्या महिला ह्या देखावा बघत असतील तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींना धैर्यवान कसं बनावं, तर प्रत्येक घरातली जी मुलगी असेल ती तारा राणीसारखी असली पाहिजे असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. तर ऐतिहासिक बरोबरच एक सामाजिक प्रबोधन करण्यासारखा देखावा असावा, अशा विषयाचे देखावे असतील तर जे प्रेक्षक बघतात ते सुद्धा आपल्या देखाव्यातून काहीतरी घरी घेऊन जाऊ शकतात. ह्यातून जो संदेश आहे जो की महिला सबलीकरणाचा एक असेल आणि त्यात प्रत्येक कलाकारानं त्या प्रत्येक ज्यांनी जे कॅरेक्टर केले त्या कॅरेक्टरला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या परीनं. त्यामुळं आणि अतिशय उत्कृष्ट असा त्यांनी अभिनय केलेला आहे देखाव्यामध्ये. आणि जसं की अभिजितनं सांगितलं तर सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, तर ज्यावेळेस इथे आलेल्या प्रेक्षक असतील त्याचबरोबर जर यूट्यूब फॅमिलीवर तो देखावा अजून जर सगळ्यांनी बघितला, व्हायरल झाला, तर ज्यांनी कष्ट घेतले तर मेहनतीचं फळ प्रत्येकाला मिळाल्यासारखं वाटेल. मग असं एक आमची भावना आहे त्यातून. थँक्यू. तर खूप धन्यवाद. तुम्ही खूप भारी माहिती सांगितली. थँक्यू सो मच. तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेस सुद्धा एक असाच देखावा किंवा नाहीतर एक असाच मोठा उपक्रम तुमच्या मंडळातर्फे दाखवा. मला तर खूप आवडेल. आणि मी आता मगाशी तर सांगितलं की माझी सुद्धा इच्छा असेल की तुमच्या त्या मंडळात एक छोटंसं काम करायचं, कारण की मी स्वतः एक स्पेशली फक्त तुमच्या मंडळासाठी जास्त करून एक मागवतो, 1-2-3 दिवस झाले तुमच्या मंडळासाठी मागवतो. तर खूप भारी वाटलं, एक मुलाखत झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा लक्ष द्या. देखावा आपल्या गणपती वेळेस घडलाच पाहिजे. आणि आपला हा देखावा कसा वाटला हे कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि जय जिजाऊ जय शिवराय आणि गणपती बाप्पा म्हणायला कमेंटमध्ये विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यासाठी थँक्यू सो मच. माझी नाही तर संपूर्ण तुमचे आता जे देखावा बघेल तर संपूर्ण कलाकार प्रेक्षकांची इच्छा आहे की तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच हा देखावा करावा, भाग घ्यावा.